उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील कौल जाणण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पाहूया. उद्धवजींनी सांगितलं की महाराष्ट्राच्या मनात काय आहे, म्हणजे तुमच्या मनात काय आहे तेच मी तुम्हाला बातमी देणार आहे. आता महाराष्ट्राचा कौल त्यांना आजमावायचा असं दिसतोय. महाराष्ट्रातील जनता ही मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीसाठी अनुकूल आहे की नाही हे चाचपण्याचा हा प्रयत्न दिसतोय. हो, पण असं झालं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची काय भूमिका असेल? नाही, एकंदरीत आज तरी राष्ट्रवादी शरद पवार आणि ठाकरे गट एकत्र आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करूनच माननीय शरद पवार साहेब याच्याबद्दल निर्णय घेतील. कारण मधल्या काळामध्ये मनसे भाजप सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मनसेची भूमिका नेहमीच सातत्याने बदलती असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्यात जर ते उद्धव ठाकरे गटामध्ये जर सहभागी झाले तर एक राष्ट्रवादी पुढे पुढे कामावर असणार आहे. उद्धव ठाकरे गटामध्ये सहभागी झाल्यानंतर स्वाभाविकता ते महाविकास आघाडीचा एक भाग म्हणून राहतील अशी मला अपेक्षा आहे. यावेळी महाराष्ट्रातील अनेक समस्यांवर त्यांनी भाष्य केले. प्रत्येक जिल्ह्याचा 5 कोटी किंवा 10 कोटीने महसूल वाढवण्यात आलेला आहे. आपल्या जळगाव जिल्ह्याचा केला विचार की त्यांना कंपनी आहे ना काही, फक्त आपल्याला विक्रीमधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो किंवा रिन्यूमधून 5 कोटी महसूल उत्पन्न कुठून मिळणार? मग आता आत्ताची परिस्थिती आहे की सरकार या आर्थिक अडचणीमध्ये आहे. लाडक्या बहीण योजनेचा निधी आणि अन्य निधी यामुळे खर्च झाल्यामुळे आता हा पैसा उभा कुठून करायचा? तर तो राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांच्या दारूमधनं, बिअरमधनं, अन्य ह्याच्यामधनं उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक ठिकाणी राज्य सरकारने आपले कर वाढवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही महसुलीच कर पाहिलेत, काही अन्य ठिकाणी पाहिले. 500 रुपयाचं स्टॅम्प होता तो 1000 रुपयापर्यंत केला. अशा अनेक गोष्टी सरकारने उत्पन्न वाढीसाठी केलेल्या आणि त्याचा फटका हा सर्वसाधारण सामान्य माणसाला बसतोय. बघायला गेलं तर आता एकंदरीत सरकारकडे पैसे नसतात असं आपण सांगतात. तेव्हा आगामी काळामध्ये कुंभमेळा आहे आणि त्यासाठी नियोजनावर बैठक चालू. त्याचे विशेष म्हणून गिरीश महाजन आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्याची धुरा हातात घेतात. कुंभमेळा हा आता 2.25 वर्ष चालावा असं सरकारने इच्छा व्यक्त केलेली आहे. आता कुंभमेळ्यासाठी 6000 कोटी रुपयापर्यंतचे टेंडर काढण्यात येतील असंही एक माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांच्या बैठकीमध्ये ठरलं. मला वाटतं की हा पैसा सरकार पुढच्या कालखंडात कसा उभा करतं आणि कुठून उभा करेल याच्याबद्दल उत्सुकता आहे. निधीच्या कमतरतेमुळे राज्यातील आमदारांना फटका बसतोय. निधीच्या कमतरतेमुळे DPDCचा निधी कमी झाला. निधीच्या कमतरतेमुळे अनेक योजना रखडल्या. पाहतात तुम्ही की अनेक योजना रद्द कराव्या लागल्या. मागचं सरकारचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं आणि अनेक विभागांचं देणं कॉन्ट्रॅक्टरचं बाकी आहे. कॉन्ट्रॅक्टर आज आंदोलन करत आहे, त्यांनाही पैसा उपलब्ध होत नाही. एकंदरीत ही राज्य सरकारची स्थिती आहे. गेल्या वेळेस बघायला गेलं मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईच्या पालखी सोहळ्यासाठी निधी दिला होता, मात्र विद्यमान जे मुख्यमंत्री त्यांनी अद्याप कुठल्याही वारकऱ्यांसाठी निधी उपलब्ध केला नाही. मुक्ताई सोहळ्यासाठी दरवर्षी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशा स्वरूपाची घोषणा मागच्या कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यांनी याही संदर्भामध्ये की ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाच्या पालख्या येतात त्या पालख्यांना संरक्षण दिलं जाईल, त्यांना मेडिकलच्या व्यवस्था केल्या जातील, त्यांच्या व्यवस्था जिथं टप्प्याटप्प्यावर थांबतील तिथं व्यवस्था केल्या जातील आणि यासाठी जो खर्च येईल त्या खर्चाची काही तरतूद करण्यात येईल असंही म्हटलं होतं. मागच्या वर्षी काही प्रमाणामध्ये मुक्ताईसाठी निधी दिला, परंतु यावर्षी अद्याप तो निधी आला नाही. मला वाटतं लाडक्या बहीण योजनेचा परिणाम असावा. जनता आवाजसाठी प्रतिनिधी जळगाव.